काही ठळक घडामोडी. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या आखाच्या रीतीतील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी काल मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृष्टी प्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या होत्या. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जिंदल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्यरात्री 12:30 वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटेल यांच्यासह नर्स व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री 10 वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. जिल्हाधिकारी श्री शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून मातेला व बाळाला योग्य त्या सुविधा औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसेच आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती वर्ष निमित्ताने 7 व 8 ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल ठाणे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज शिवशौर्य यात्रा ठाणे महानगरात आयोजित करण्यात आले. ही यात्रा संपूर्ण कोकण प्रांतात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्ग येथून 30 सप्टेंबर रोजी यात्रेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी 7 ऑक्टोबरला ठाण्यात आगमन होऊन सायंकाळी 7 वाजता टिपटॉप प्लाझा येथे सभा होऊन या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेत महंत महावीर दास, मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीरंग राजे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ठाणे कार्यवाह अनंत करमुसे हे वक्ते असणार आहेत. तर 8 ऑक्टोबरला कळवा येथे जाऊन वाघोबानगर येथे चौक सभा, त्यानंतर खारेगाव शिरपाडे येथे मोठी सभा होणार आहे. सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत असे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेला शिवशौर्य यात्रेचे स्वागत अध्यक्ष रमेश आंबरे, विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोपाळ साबे, सचिन म्हस्के, बजरंग दल संयोजक रवींद्र पाटील व विजय पांडे आदी यावेळी उपस्थित होते. आम्ही आयकर अधिकारी असून तुमच्याकडे बेकायदा डॉलर असल्याची बतावणी करत चौघांनी उल्हासनगरमधील एका तरुण व्यावसायिकाकडील भारतीय तसेच दुबई चलन अशी एकूण 1,65,000ची लुबाडणूक केल्याचा प्रकार ठाण्यात घडलाय. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये गारमेंट व्यवसाय असलेला 28 वर्षाचा हा तरुण दुबईला फिरण्यासाठी निघाला होता. बुधवार पहाटे दुबईला जाणारे विमान सुटणार असल्याने तो विमानतळावर जाण्यासाठी रात्री 1 वाजता कॅबने उल्हासनगरमधून मुंबईला जाण्यासाठी निघाला. खारेगाव टोलनाक्याजवळ कार आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी कार थांबवली. त्याने आम्ही आयकर अधिकारी असून तुझ्याकडे बेकायदा डॉलर आहेत, तुझी झडती घ्यायची आहे असे सांगत तरुणाला कारमधून बाहेर बोलावले. तरुणाने माझ्याकडे कोणतेही बेकायदा डॉलर नाही असे सांगून आरोपी त्यांच्या समाधानाची बॅग तपासू लागले. तरुणाने दुबईला फिरण्यासाठी जात आहे, माझ्याकडे दुबईचे चलन असल्याचे सांगितले. तितक्यात तेथे एका कारमधून आणखीन दोघे आरोपी आले. त्यांनी आम्ही आयकर अधिकारी असल्याचे सांगून तरुणाकडे चौकशी करू लागले. तसे आरोपींनी तरुणाकडील दुबई चलनासह भारतीय चलन घेऊन चौघेही आरोपी पळून गेले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मैं घर घर
जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 2 महिन्याचे वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकाला ते भरण्याचे आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर या वरिष्ठ तंत्रज्ञानाला सौरभ लेले या ग्राहकाने मारहाण केल्याची घटना काल दुपारी 3च्या सुमारास घडली। या घटनेने वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। तसेच काल सायंकाळी काही काळ काम बंद आंदोलने करीत या घटनेचा निषेध नोंदवला। वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णुनगर भागातील जोग टॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीज बिलाची 65 दिवसांची 6,915 इतकी थकबाकी आहे, ती तातडीने भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी सूचना देण्यासाठी बडगुजर हे लेले यांच्या घरी काल दुपारी गेले होते। त्यातूनच झालेल्या बाचाबाचीतून लेले यांनी बडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत जबर मारहाण केली। या घटनेने संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलीस ठाण्यात लेले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर कडक कारवाईची तसे अटकेची मागणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ काम बंद आंदोलनही केले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली। आजपासून 12 दिवसावर घटस्थापना आल्याने सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासह घरगुती घट बसविणाऱ्या भाविकांची लगबग सुरू झाली आहे। ठाण्यातील बाजारपेठेत जवाहर बागेजवळ देवीच्या घटासाठी लागणारे टोपले विणणारे मजूर मोठ्या संख्येने हात घाईला लागले आहेत। जळगाव, भुसावळ, सोलापूर पट्ट्यातून आलेले मजूर तिथे डेऱ्या टाकून दिवस रात्र रंगीबेरंगी टोपल्या, परडी तयार करण्याचे काम करीत आहेत। यंदा गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीचाही जोत चांगला असल्याने या टोपल्यांना मोठी मागणी असल्याचे हे मजूर सांगतात। गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर नवरात्रीच्या तयारींनाही वेग लागला आहे। सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्थीला पाठपूजन केल्यानंतर मंडप उभारणीला जोर धरू लागलेत, तर तिकडे ठाण्याच्या बाजारपेठेत देवीचे घट बसवण्यासाठी लागणाऱ्या
टोपल्या परड्या विणण्यात कारागीर व्यस्त झालेले दिसत आहेत. विविध आकारात लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी रंगातील या आकर्षक टोपल्या घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झालेली दिसते. या टोपल्या 70 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत विविध आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ग्राहकांच्याही पसंतीत उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, जळगाव, भुसावळच्या ग्रामीण भागातून आलेले हे कारागीर जवाहरबाग स्मशानभूमीच्या शेजारी दिवसरात्र टोपल्या परड्या विणण्याचे काम करीत आहेत. आपल्या कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून अगदी मुलाबाळासह ही कुटुंब नवरात्रीपर्यंत येथे स्थिरावणार आहेत. या परड्या बनवण्यासाठी लागणारा बांबू हा दिघा ऐरोली येथील बांबू कारखान्यातून आणल्याचे ते सांगतात. विशेष म्हणजे यंदा पावसाने चांगली उघडीप दिल्याने चांगला तयार झालेल्या लवचिक बांबूचे चिपाड टोपल्या बनवण्यासाठी पोषक ठरत असल्याने कारागीर दिवसाला 200 ते 300 टोपल्या सहज बनवितात. तर यांच्यावर रंगसंगती करण्यासाठी लागणारा अगदी इको फ्रेंडली रंग मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरून घाऊक दराने आणून कलाकुसर करत असल्याचे ते सांगत आहेत. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.